ढाबा स्टाईल दम आलू बनवते. त्यासाठी आहे ना बटाटे स्वच्छ धुवून 50% उकडून घ्यायचे आहेत आणि उकडून झाल्यावर आहे ना त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि काट्याच्या चमच्याने बटाट्यात सर्व बाजूनी होल करून घेतलेले आहेत. कढईमध्ये मी 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यावर त्याच्यावर मी आता बटाटे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेणार आहे. साधारणतः असा रंग आल्यावर आहे ना बटाटे काढून घ्यायचे आहेत. या भाजीला चव येते ती या ग्रेव्हीमुळे. त्या ग्रेव्हीसाठी आहे ना एक मोठा कांदा, टॉमॅटो, कलिंगडाच्या बिया, अख्खे गरम मसाले, 2 हिरव्या मिरच्या आणि हे सर्व थोडंसं गोल्डन ब्राऊन होत आल्यावर त्याच्यामध्ये मग मी 1 टीस्पून इथे खसखस घातलेली आहे आणि खसखससुद्धा मस्त अशी परतून घेतलेली आहे. सर्व असं ब्राऊन झाल्यावर थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. पॅनमध्ये तेल तापल्यावर मी ही सर्व पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे आणि पेस्ट मस्त अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय साईडनी थोडंसं असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि मग यामध्ये मी आता हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मस्त सर्व परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. आणि मग यात अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणीसुद्धा मस्त मिक्स करायचं आहे. पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते घातलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण दिलेलं आहे 2 ते 3 मिनटासाठी आणि 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून मग त्याच्यावर मी फ्रेश क्रीम घातलेली आहे. खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त दम आलूची भाजी. हा बघा मस्त गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात. ही बघा मुगाच्या डाळीला मी आता फोडणी दिलेली आहे. भातासोबत खायला मस्त मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघू शकताय तुम्ही वरण किती मस्त घट्ट झालेलं आहे. आम्ही आहे ना शक्यतो वरण आहे ना मुगाच्या डाळीचंच करतो कारण खायलासुद्धा चविष्ट आणि पचायलासुद्धा हलका असतो. आणि हे बघा आजचं संपूर्ण जेवण कसं वाटलं ते तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही बरेच जुने व्हिडिओ बघितले असाल तर त्याच्यामध्ये आहे ना मी बऱ्याच प्रकारचे केकचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आज आहे ना मी बोंबोलिनी आणि डोनट्स केलेले आहेत. खूप छान झाले होते. कोणाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा.